आता या पुढील प्रॉब्लेम्स आपण घेणार आहोत जसं की प्रॉब्लेम नंबर 5 डाऊटला आहे. प्रॉब्लेम नंबर 5 बघूया. ऑफ 2 eggs which have identical sizes, shapes and weights. One is raw and other is half boiled. The ratio तुम्हाला विचारलंय what is the ratio between the moment of inertia of the raw egg and that of half boiled egg about a central axis is. तर या ठिकाणी तुम्हाला दोन एग्स दिलेले आहेत. एक जनरल त्यांची आयडेंटिकल साईज, शेप आणि वेट आहे. पण जो फर्स्ट एग आहे इट इज ॲक्च्युअली रॉ आणि दुसरा जो आहे तो हाफ बॉईल केलाय. मग आपण सिंपल म्हणणार की ज्या वेळेस एखादा एग हा रॉ एग असेल त्यावेळेस तो ॲज अ रिंग म्हणून ॲक्ट होणार आहे. सो इथे मी सिंपल लिहितो रॉ एग ॲक्ट्स ॲज अ रिंग. Why? Because material whatever material they are carrying, it is lies on perimeter. Then what is the moment of inertia of the ring? जर हा एक ॲज अ रिंग म्हणून ॲक्ट होत असेल तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे mr². आणि दुसरा एक जो आहे तो हाफ बॉईल केलाय. मान्य आहे तुम्ही नॉनव्हेज खात नाही, काही लोक खात असतील काही नसतील खात, पण जो सेकंड एग आहे तो काय आहे हाफ बॉईल आहे. आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही, आपल्याला फक्त मुवमेंट ऑफ इनर्शिया फाईन करायचं आहे. ठीक आहे चला मग. आणि जो हाफ बॉईल एग आहे सो नेक्स्ट हाफ बॉईल एग इज बिहेव्स ॲज अ डिस्क. बरोबर आहे, ॲज अ डिस्क. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क का बरं असेल, तो असतो किती असेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क mr²/2. मग याच्यावरून तुम्ही सिंपल सांगू शकता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग इज ग्रेटर दॅन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. चेक करूया. सो ऑप्शन काय असणार आहे 1 असेल, नाही. सो ऑप्शन येऊन जातो ग्रेटर दॅन 1. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट काय विचारलं त्यांनी, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉ एग दॅट ऑफ हाफ बॉईल अबाउट द सेंट्रल ऑफ ॲक्सिस इज ग्रेटर दॅन 1. सोपं होता. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर 6. पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम 6 बघूया. The moment of inertia of a thin uniform rod of mass m and length L about an axis perpendicular to the rod through its center is I. बघा या ठिकाणी काय सांगितलंय ते बघू, एकदा याला रब करून घेऊया. त्यांनी असं सांगितलंय की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन रॉड, आपण एक रॉड घेतला असेल, फॉर एक्झाम्पल हा असा रॉड असेल, घेतोय बघा. सो दिस इज द रॉड. त्यानंतर या रॉडची जी लेंथ आहे ऑब्वियसली ही लेंथ आपण घेणार आहोत. दिस इज द लेंथ ऑफ द रॉड. त्यानंतर हा रॉडचा सेंटर असेल आणि या सेंटरमधून ही ॲक्सिस ऑफ रोटेशन अशी पास झालेली असेल. बरोबर आहे. या ॲक्सिस ऑफ रोटेशनला म्हणणार आहोत आपण आय. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड अबाउट इट सेंटर, त्यानंतर ती किती असते ml²/12. हेही आपण घेतलंय. हेच तुम्हाला या ठिकाणी सांगितलंय. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन रॉड ऑफ मास m लेंथ L अबाउट एन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द रॉड थ्रू दी सेंटर इज आय. मग त्यांनी हे जे आपण घेतलं आय ऑफ सी इज इक्वल टू ml²/12 आणि याला यांनी सांगितलंय काय सांगितलं, टेक ॲज अ आय ml²/12. दिस इज इक्वेशन फर्स्ट. आता पुढे बघूया पुढे काय सांगितलं. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड अबाउट एन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द रॉड थ्रू इट्स एंड पॉइंट इज. बघा पुढे त्यांनी काय सांगितलं की एक ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि ती ॲक्सिस ऑफ रोटेशन त्या रॉडच्या एंड पॉइंट मधून गेलेली.
कुठून गेलेली आहे, एंड पॉईंट मधून. मग एंड पॉईंट मधून म्हणजे कशा पद्धतीने असेल ती ॲक्सिस ऑफ रोटेशन या पद्धतीने. सो दिस इज दी ॲक्सिस ऑफ रोटेशन. ही असेल ती ॲक्सिस ऑफ रोटेशन या वेळी, जे ॲक्च्युअल त्याच्या एंड पॉईंट मधून जाणार आहे. हिअर इज, आणि तुम्हाला विचारलं व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस इज, ही त्याच्या एंड मधून गेलेली. क्लिअर झालं? ओके. मग आता सिंपल सॉल्व करणार. इथं दोन ॲक्सिस आहे, इथं एक थेरम यूज करणार आपण. दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, ऑब्विसली ते असणार आहे L/2 एवढं. आणि तुम्हाला आय प्राईम हा फाईंड करायला सांगितलं आहे. सो बाय युझिंग, व्हेरी गुड, कुठला थेरम वापरणार आपण या ठिकाणी, पॅरलल ॲक्सिस थेरम. सो बाय युझिंग पॅरलल ॲक्सिस थेरम. आता पॅरलल ॲक्सिस थेरम काय सांगेल, आय प्राईम इज इक्वल टू आय प्लस एम मल्टिप्लाय बाय डी स्क्वेअर. सो आय व्हॅल्यू किती आहे रे, एम एल स्क्वेअर अपॉन 12 प्लस एम मल्टिप्लाय बाय डी, हे डिस्टन्स किती आहे, ते आहे एल अपॉन 2. आता याला सॉल्व करूया. सो आय प्राईम इज इक्वल टू किती असेल, एम एल स्क्वेअर अपॉन 12 प्लस असणार आहे एम एल स्क्वेअर अपॉन 4. याला जर सॉल्व केलं तर ते असेल 4 टाइम्स एम एल स्क्वेअर अपॉन 12. and by equation 1 what is actual value of m l square upon 12? So you get I prime is equal to 4 times of its initial moment of inertia आणि वाढलेला असेल. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया जो आला आहे ना, हा आय प्राईम हा 4 टाइम्स टू दी मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट इट सेंटर्स एवढा हा इन्क्रीज झालेला असेल. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, जेवढा ॲक्सिस ऑफ रोटेशनचं सेंटर ऑफ मास पासून जेवढं जास्त डिस्टन्स असेल तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढतो. हे परत एकदा आपण या ठिकाणी प्रूव्ह केलंय. सो देन आन्सर इज ऑप्शन डी. ओके, सोपं होता. ठीक, चला मग आता पुढे प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर 7. प्रॉब्लेम नंबर 7 काय बघू, चला. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट अन ॲक्सिस थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर. मोमेंट ऑफ इनर्शिया जो रॉड आहे त्याच्या ॲक्सिस मधून गेला आहे आणि परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन आहे, म्हणजे तोच मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट इट्स सेंटर किती असणार आहे, 1/2 12 ml स्क्वेअर. इथं आहे 1 अपॉन 12 ml स्क्वेअर. म्हणजे तुम्हाला गिवन आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन ॲट इट्स सेंटर m l स्क्वेअर अपॉन 12, हे गिवन आहे. मग आता पुढे बघूया. पुढे त्यांनी काय सांगितलं, where m is the mass, l is the length of the rod. Next, the rod is bent in the middle so that two half makes an angle of 60 degree. आणि विचारलंय mass, the moment of inertia of bent rod about the same axis would be. सो सिंपल त्यांनी सांगितलं की हा एक रॉड असेल, त्यानंतर ही ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या सेंटरमधून पास झालेली असणार आहे आणि त्यावेळेस याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तो या पद्धतीने असणार. आणि पुढे काय केलं तर रॉड असा बेंड केला, हा रॉड जर असा बेंड केला, बरोबर, आणि जो अँगल आहे तो म्हणजे हाफ पार्ट त्याचा बेंड केला, म्हणजे अशा पद्धतीने असेल, सॉरी. तर त्यांनी काय केलं, हा मोमेंट ऑफ हाफ पार्ट याचा काय केला 60 डिग्रीनं बेंड केला. हा इनिशियल असेल ना, तर ह्या इनिशियल सोबत हा जो अँगल आहे, हा अँगल किती आहे, हा थीटा अँगल असणार आहे 60 डिग्रीनं बेंड केला. पण जरा व्यवस्थित बघितलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया कशावरती डिपेंड असतो, m इंटू आर स्क्वेअर. याचं मास कुठेही मास डिस्ट्रीब्युशन चेंज झालंय का, नाही. म्हणजे याचं जे पहिलं मास होतं तेच आफ्टर कंडिशन नंतर मास असणार आहे. केव्हा, ज्यावेळेस याला 60 डिग्रीना बेंड केला जाईल त्यावेळेस. कुठे याच्यावर मास चेंज झालेला नसणार आहे. त्यामुळे याचा जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तो सुद्धा चेंज होणार नाही. ओके, मग त्यामुळे आपल्याला समजतं की आफ्टर बेंडिंग ऑफ द रॉड मोमेंट ऑफ इनर्शिया इज नॉट चेंज, इज स्टील देअर ml स्क्वेअर अपॉन 12.
किती असणार आहे ml²/12. याचा आन्सर किती होऊन जातं बी. प्रॉब्लेम क्लिअर झाला सर्वांना? सोपा होता. चला आता पुढील काही प्रॉब्लेम्स घेऊया. पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 8. सो प्रॉब्लेम नंबर 8 बघू. 4 similar point masses each of mass small m are placed on the circumference of a disk. त्यानंतर त्या डिस्कचा मास दिलेला आहे कॅपिटल एम आणि रेडियस आहे स्मॉल आर. प्रॉब्लेम या पद्धतीने आहे की ही एक अशी डिस्क असेल, व्यवस्थित समजून घेऊ. डिस्क असणार आहे. सो दिस इज द आय एम कॉलिंग ॲज दिस इज अ डिस्क. तुम्हाला दिसत असेल रिंग. 2च मिनिटात ही तुम्हाला डिस्क दिसेल. कशी ती पण बघा. ही एक डिस्क असेल. ठीक आहे, याला मी फिल करतो. त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलंय का त्या डिस्कचं जे मास आहे ते डिस्कचं मास आहे कॅपिटल एम एवढं आणि त्याची जी रेडियस आहे ती कॅपिटल आर एवढी आहे. आणि त्यावरती सिमिलर पॉइंट मासेस, प्रत्येकाचं मास आहे स्मॉल एम, ते प्लेस केलंय. त्यांची पोझिशन्स ही डायग्राम मध्ये दिलेली आहे. बऱ्याच वेळेस या टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला विचारले जातात. आता बघू काय केलंय त्यांनी. सो दिस इज द डिस्क नाउ. ओके, ठीक. सो दिस इज द डिस्क. नेक्स्ट दिस इज द ऑब्वियसली सेंटर ऑफ दॅट डिस्क, त्याला ओ म्हणलंय. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट इट सेंटर ओ इज इक्वल टू किती असतो डिस्कसाठी एम आर स्क्वेअर अपॉन किती असेल 4. मग रेडियस कोणची असेल, ही असेल त्या डिस्कची रेडियस आर आणि हे असेल त्याच्यावालं मास एम एवढं. त्यानंतर असे काही पॉइंट्स मासेस इथं प्लेस केले. ही आहे त्या प्रत्येकाची पोझिशन्स. मग सगळ्यात सुरुवातीला मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट इट सेंटर आपल्याला बघितला म्हणजे ॲक्सिस ऑफ रोटेशन याच्या एक्झॅक्ट सेंटर मधून अशा पद्धतीने पास झालेली असेल, बरोबर. आणि ही असेल त्याच्यावाली ॲक्सिस ऑफ रोटेशन ॲट इट सेंटर ओ मधून. ठीक आहे. त्यानंतर आता जे स्मॉल मासेस प्लेस केले त्याचा मास आहे एम एवढं स्मॉल एम, याचाही मास आहे स्मॉल एम, याचाही मास आहे स्मॉल एम आणि याचाही मास आहे स्मॉल एम. आय एम कॉलिंग दिस इज द ए, याला म्हणतो मी बी, हा असेल सी आणि हा असणार आहे डी. पुढे काय सांगितलं बघा. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम अबाउट द नॉर्मल ॲक्सिस थ्रू दी सेंटर ओ विल बी. बघा तुम्हाला काय फाईन करायला लावलं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम फाईन करायला लावला. कशाच्या अलॉंग्स, जी ॲक्सिस ऑफ रोटेशन सेंटर मधून गेली आहे त्याच्या अलॉंग्स तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाईन करायला सांगितला. मग आता सेंटरचा तर मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला भेटला, त्याला म्हणतो मी इक्वेशन 1. मग आता दुसरी एक ॲक्सिस ऑफ रोटेशन असणार आहे, ती कुठून पास होणार आहे, ऑब्वियसली ती पास झालेली असेल पॉईंट ए मधून. ही ॲक्सिस ऑफ रोटेशन पास झाली पॉईंट ए मधून. ओके, ही ॲक्सिस ऑफ रोटेशन याच्या सेंटर मधून पास झालेली असेल. त्यानंतर आता हे असेल ॲक्सिस ऑफ रोटेशन ॲट पॉईंट ए. मग याच्यासाठी 2 ॲक्सिस ऑफ रोटेशन भेटले. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम कशी असेल तर त्याला वापरणार आपण बाय युजिंग पॅरलल ॲक्सिस थेरम. ओके, मग हा किती येऊन जातो तर हा असेल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट पॉईंट ओ प्लस एम मल्टिप्लाय बाय किती असेल आर स्क्वेअर, डिस्टन्स किती आर एवढं. मग मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्क साठी त्याच्या ओरिजिन मध्ये किती असतो एम आर स्क्वेअर अपॉन 2. इथं 2 पाहिजे, या ठिकाणी किती पाहिजे 2. सुद्धा येऊन जाणार आहे एम आर स्क्वेअर अपॉन 2, जे हा असेल एम आर स्क्वेअर अपॉन 2 प्लस एम आर स्क्वेअर, बरोबर. पण इथं फक्त पॉईंट एच आहे का, नाही. पॉईंट कोण आहे, बी पण आहे, पॉईंट सी पण आहे आणि पॉईंट डी पण आहे. आणि तो प्रत्येक किती डिस्टन्स वरती आहे, रेडियस आर एवढ्या डिस्टन्स वरती. मग आता सेकंड जे ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल, आता हे झालं सेकंड ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून जाणार आहे, याच्या सेंटर पासून. त्याच्यानंतर हे डिस्टन्स किती आलं आर एवढं, म्हणजे इथंही मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट पॉईंट बी किती असेल
मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट पॉईंट ओ प्लस काय असणार आहे एम आर स्क्वेअर, म्हणजे ते किती येऊन जातं एम आर स्क्वेअर अपॉन 2 प्लस एम आर स्क्वेअर. थोडक्यात काय, हा एम आर स्क्वेअर हा इथं आलेला पॉईंट ए साठीचा एम आर स्क्वेअर, पॉईंट बी साठीचा एम आर स्क्वेअर, त्यानंतर सिमिलरली पॉईंट सी साठी सुद्धा किती असेल एम आर स्क्वेअर, आणि पॉईंट डी साठी सुद्धा किती असणार आहे एम आर स्क्वेअर. हा किती टाइम्स आला 4 टाइम्स. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम किती असेल एम आर स्क्वेअर अपॉन 2 प्लस कोणचा थेरम पॅरलल ॲक्सिस थेरम मल्टिप्लाय बाय किती असणार आहे एम आर स्क्वेअर, आणि असा किती टाइम्स आला 4 टाइम्स, बिकॉज देर इज हॅव्हिंग 4 पॉईंट्स. त्यानंतर याचं मास जे असेल ते असणार आहे स्मॉल एम एवढं, हे असेल स्मॉल एम एवढं मास. थोडक्यात किती आन्सर आला आपल्याला कॅपिटल एम आर स्क्वेअर अपॉन 2 प्लस स्मॉल एम आर स्क्वेअर किती टाइम्स 4 टाइम्स. हा असेल मोमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण सिस्टीमचा. मग असा ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन नंबर बी, एम आर स्क्वेअर हाफ ऑफ एम आर स्क्वेअर प्लस 4 एम आर स्क्वेअर. सोपा होता. चलो नेक्स्ट घेऊया. पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 9. प्रॉब्लेम नंबर 9 बघू. 2 rings of same radius and mass are placed such that their centers are at the common points. 2 रिंग आहे, दोघांची रेडियस सेम आहे. फॉर एक्झाम्पल ही एक रिंग असेल, सो हिअर इज वन रिंग, ठीक आहे. त्यानंतर दुसरी एक रिंग असेल, पुढे त्यांनी काय सांगितलं आर प्लेस सच दॅट देअर सेंटर्स आर ॲट कॉमन पॉईंट्स अँड देअर प्लेन्स, पुढे सांगितलंय अँड देअर प्लेन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग हा जो प्लेन आहे हा फर्स्ट रिंगचा प्लेन असेल एवढा, आणि सेकंड रिंगचा जो प्लेन आहे तो त्याला काय असणार आहे परपेंडिक्युलर. मग ही सेकंड रिंग असेल. या पद्धतीनं ह्या दोन्ही डायग्राम्स असतील. ही झाली फर्स्ट रिंग, याला म्हणतो मी रिंग 1 R1, आणि जी सेकंड रिंग आहे याला म्हणणार मी R2. जर व्यवस्थित बघितलं तर दोन्हींचे प्लेन एकमेकांना कसे आहे परपेंडिक्युलर आहे, आणि दोघांचा सेंटर सुद्धा काय आहे तो एक कॉमन असेल, हा सेंटर. पुढे असं सांगितलंय द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन वन ऑफ द रिंग इज. बघा पुढे त्यांनी असं सांगितलं की मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, जी ॲक्सिस ऑफ रोटेशन, ती ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या सेंटरमधून पास होणार आहे, आणि ती कुठल्या तरी एका प्लेनला कशी असेल परपेंडिक्युलर असेल. आता हे कसं दाखवणार बघा, ही एक ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल, ही ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या सेंटरमधून पास झालेली असणार आहे. सो हिअर इज ॲक्सिस ऑफ रोटेशन. त्यानंतर ही ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून गेली, एक्झॅक्ट सेंटरमधून गेलेली आहे, याला म्हणणार मी सेंटर सी. ओके. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट द सेंटर किती असतो ऑफ द रिंग, मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट द सेंटर ऑफ द रिंग असतो एम आर स्क्वेअर. क्लिअर झालं. त्यानंतर जर व्यवस्थित बघितलं तर एका रिंगसाठी म्हणजे ही R1 साठी तो मोमेंट ऑफ इनर्शिया कुठं गेला सेंटरमधून गेला, आणि R2 साठी मोमेंट ऑफ इनर्शिया कुठून गेलेला आहे डायमीटर मधून गेलेला आहे. मग मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स डायमीटर किती असतो, तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स डायमीटर असतो एम आर स्क्वेअर अपॉन किती असतो 2 असतो, हे घेतलंय आपण. मग नेट मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर रिंग 1 साठी तो कुठून गेला सेंटरमधून, आणि मोमेंट ऑफ इनर्शिया रिंग 2 साठी तो कुठून गेला डायमीटर मधून. म्हणजे हा येऊन जातो एम आर स्क्वेअर प्लस किती असणार आहे एम आर स्क्वेअर अपॉन 2, आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर ते येऊन जातं 3/2 एम
r square. So moment of inertia of the system तो असेल 3/2 mr square. सोपं होतं. जर तुम्ही ही R2 बघितलं तर R2 च्या रिंग जी ॲक्सिस ऑफ रोटेशन गेली ती ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून गेली आहे डायमीटर मधून. आणि जर तुम्ही R1 जर बघितलं तर R1 साठी ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून गेली त्याच्या सेंटर मधून. आणि हा जो प्लेन आहे ना हा प्लेन त्याचा कसा झाला परपेंडिक्युलर झाला. क्लिअर झालं. सो यू गेट द ऑप्शन सी 3/2 mr square. चलायचं पुढील प्रॉब्लेमला. चला आता 9 नंबर प्रॉब्लेम झाला. आता पुढील प्रॉब्लेम बघणार आहोत. प्रॉब्लेम नंबर आहे 10. सो नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 10. प्रॉब्लेम नंबर 10 बघूया. 3 point masses each of mass m are placed at the corners of equilateral triangle of side L. Then moment of inertia of this system about an axis along one side of the triangle is. ओके, चला मग सॉल्व करूया. तर या पद्धतीने एक ट्रायंगल असणार आहे. सो हिअर इज वन ट्रायंगल. क्लिअर होतंय. त्यानंतर याचे पॉइंट्स कॉर्नर्सला नाव देऊन घेऊया. दिस इज कॉर्नर ए, हा असेल बी आणि हा असणार आहे सी. प्रत्येकाचं डिस्टन्सही त्यांनी सांगितलंय की डिस्टन्स किती आहे एल एवढं आहे. 3 साइड्स हॅव्हिंग अ लेंथ एल. त्यानंतर ही जी लेंथ असेल ही लेंथ किती असणार आहे एल एवढी. ठीक आहे. पुढं द मुवमेंट ऑफ इनर्शिया. आता जी ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे ती ॲक्सिस ऑफ रोटेशन असं समजूया की ती ॲक्सिस ऑफ रोटेशन पॉइंट ए आणि बी मधून गेलेली असेल असं आपण कन्सिडर करू. का कन्सिडर करायचं बघा. तर त्यांनी सांगितलंय द मुवमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी द मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस सिस्टीम अबाउट अन ॲक्सिस अलॉंग वन साइड ऑफ द ट्रायंगल. मग वन साइड ऑफ द ट्रायंगल म्हणजे काय घेऊ शकतो. तुम्हाला वाटलं तुम्ही ए बी घेऊ शकता, तुम्हाला वाटलं तुम्ही ए सी घेऊ शकता, तुम्हाला कोणाला वाटलं तर तुम्हाला सी बी सुद्धा घेता येईल. कुठली एक साइड तुम्ही घेऊ शकता. म्हणजे कोणाला वाटलं की नाही मला ॲक्सिस ऑफ रोटेशन ए बी मधून पास करायची, तुम्ही ए बी मधून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास करू शकता. कोणाला वाटलं नाही मला सी बी मधून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास करायची, तुम्ही सी बी मधून ॲक्सिस ऑफ रोटेशन पास करू शकता. कोणाला वाटलं मला ए सी मधून पास करायची तर तुम्ही ए सी मधून सुद्धा ॲक्सिस ऑफ रोटेशन इझिली पास करू शकता. मग त्यांनी काय सांगितलं की मुवमेंट ऑफ इनर्शिया ते सिस्टीमचा फाईन करायचा की ॲक्सिस ऑफ रोटेशन वन साइड ऑफ द ट्रायंगल असेल. मग यावेळी मी ॲक्सिस ऑफ रोटेशन एनी वन साइड ऑफ द ट्रायंगल घेतो. माझी चॉईस ए आणि बी आहे. सो या ठिकाणी मी ॲक्सिस ऑफ रोटेशन ए आणि बी मधून पास करतो. सो ही ॲक्सिस ऑफ रोटेशन ए आणि बी मधून मी पास केली. सो यावेळी ही ॲक्सिस ऑफ रोटेशन ए बी मधून पास झालेली आहे. ऑब्वियसली ही ॲक्सिस ऑफ रोटेशन ऑफ द ॲक्सिस ऑफ रोटेशन असेल. त्यानंतर हा पॉइंट सी आहे. मग आपल्याला काय फाईंड करायचं आहे तर पॉइंट ए आणि पॉइंट बी जर व्यवस्थित बघितलं तर ते ॲक्सिस ऑफ रोटेशन वरती आले. त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट पॉइंट ए 0 असेल आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ॲट पॉइंट बी सुद्धा किती असणार आहे 0 असणार आहे. मग आता उरलं कोण मोमेंट ऑफ इनर्शिया सी. तुम्हाला काय करायचा फाईंड करायचा. तो किती असणार आहे तर या सीचं मास असेल यम मल्टिप्लाय बाय हे जे डिस्टन्स असेल ना हे जे डिस्टन्स. ओके, हे डिस्टन्सला म्हणूया आपण या ठिकाणी सो दिस डिस्टन्स वी कॉल्ड दिस डिस्टन्स इज एक्स. मग हे डिस्टन्स किती असणार आहे यम एक्स स्क्वेअर. मग आता आपल्याला एक्स हे डिस्टन्स फाईंड करायचं. ते कसं फाईंड करणार. हा अँगल किती असणार आहे 90 डिग्री. त्यानंतर हा अँगल किती असणार आहे 60 डिग्री. मग या ठिकाणी सिंपल ट्रिग्नोमेट्री वापरा. कुठली साइन 60 इज इक्वल टू एक्स अपॉन अपोजिट डिवायडेड बाय हायपोटेनियस. हायपोटेनियस किती आहे एल एवढा. म्हणजे एक्स इज इक्वल टू एल मल्टिप्लाय बाय किती आलं साइन 60. सो यू गेट एक्स इज इक्वल टू एल मल्टिप्लाय बाय साइन 60 ची व्हॅल्यू किती असते √3/2. मग आता आपल्या जे इक्वेशन 1 आहे त्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊ.
moment of inertia at its center is equal to m multiply by L root 3 upon 2 bracket square. So moment of inertia at its center येऊन जातो m L square 3 upon 2. हा असेल moment of inertia at its center. सॉरी 3 upon किती असेल 4 असेल 3 upon 4. So option C is your correct answer. चला याचा पुढील प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला समजा सर्वांना. चलो नेक्स्ट पुढील प्रॉब्लेम आहे. इफ द मास ऑफ हायड्रोजन ॲटम is 1.7 into 10 raised to minus 24 gram and interatomic distance in a molecule of hydrogen is 4 into 10 raised to minus 8 centimeter. पुढे विचारलं द मोमेंट ऑफ इनर्शिया सांगितलंय पुढं इन kg into meter square of a molecule of hydrogen atom about the axis passing through the center of mass and perpendicular to the line joining the atoms will be. आता कसं सोडवायचा बघा याला एकदा मी क्लिअर करतो. सो हियर इज 2 मॉलिक्युल्स ऑफ द हायड्रोजन ॲटम. सो यावेळी 2 मॉलिक्युल्स असतील हायड्रोजन ॲटमचे. दिस इज द मॉलिक्यूल 1. त्यानंतर दुसरा एक मॉलिक्यूल असेल वी कॉल्ड ॲज दिस इज द मॉलिक्यूल 2. दोघांमध्ये डिस्टन्स असणार आहे हे असेल दोघांमधलं डिस्टन्स. हे जे डिस्टन्स दिलेलं आहे तुम्हाला हे डिस्टन्स सुद्धा गिवन आहे. सो दिस इंटरॲटॉमिक डिस्टन्स इज 4 into 10 raised to minus 8 सेंटीमीटर. हे इंटरॲटॉमिक डिस्टन्स आहे. पुढे तुम्हाला मास ऑफ दी 2 हायड्रोजन ॲटम्स दिलेला आहे. 1 म्हणजे दोन्ही मॉलिक्युलचा मास दिलेला आहे 1.7 into 10 raised to minus 24 ग्रॅम. इथं असेल m2 1.7 into 10 raised to minus 24 ग्रॅम. पुढे त्यांनी असं सांगितलं की ॲक्सिस ऑफ रोटेशन त्याच्या सेंटरमधून पास झालेली आहे. मग या ठिकाणी आपण याच्या एक्झॅक्टली सेंटरमधून ही ॲक्सिस ऑफ रोटेशन पास केली आणि विचारलं काय मोमेंट ऑफ इनर्शिया किती. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया कसं फाईन करणार. तर सगळ्यात अगोदर हे डिस्टन्स किती असेल 4/2 4/2 म्हणजे 2 into 10 raised to minus 8 एवढं म्हणजे हाफ होऊन जाणार ना. हे सुद्धा किती असणार आहे 2 into 10 raised to minus 8 सेंटीमीटर एवढं. आणि फाईन करायचा व्हॉट इज द ॲक्च्युअल मोमेंट ऑफ इनर्शिया. मग मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो I इज इक्वल टू समेशन ओव्हर MI/RI स्क्वेअर. मग M1 इंटू R1 स्क्वेअर प्लस M2 इंटू काय असेल R2 स्क्वेअर. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया इज इक्वल टू 1.7 into 10 raised to minus 24. आन्सर कशामध्ये विचारलंय तर तुम्हाला kg इंटू मीटर स्क्वेअरमध्ये. तुम्हाला दिलेलं कशामध्ये ग्रॅममध्ये. डिस्टन्स कशामध्ये दिलं सेंटीमीटरमध्ये. म्हणजे कन्वर्ट करून घेणार इथे येऊन जाणार 10 raised to minus 3 kg इंटू डिस्टन्स 2 into 10 raised to minus 8 इंटू 10 raised to minus 2 ब्रॅकेट स्क्वेअर. पुढं असेल सेम प्लस m2 किती आहे 1.7 into 10 raised to minus 24 into 10 raised to minus 3 into 2 into 10 raised to minus 8 into 10 raised to minus 2 स्क्वेअर. आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही इझिली सर्व लोक करू शकता बरोबर. आणि हे सॉल्व करा आणि किती आन्सर येतं मला ते सांगा जमेल. सो याचं जे आन्सर यायला पाहिजे ते आन्सर येतं 13.6 into 10 raised to minus 47. ऑप्शन डी येतो का सर्वांनी चेक करायचं. चला मग पुढील प्रॉब्लेम सॉल्व करूया. पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 13. तर प्रॉब्लेम नंबर 13 कशा पद्धतीने आहे ते एकदा समजून घ्या. सो नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 13. For the same total mass, which of the following will have the largest moment of inertia about an axis passing through its center of mass and perpendicular to the plane of body. तुम्हाला विचारलंय की सेम टोटल मास आहे आणि विचारलं लार्जेस्ट मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर ऑफ मास अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ बॉडी असेल. तुम्हाला विचारलं मोमेंट ऑफ इनर्शिया लार्जेस्ट कोणासाठी असेल. पहिल्यांदा दिलाय डिस्क, नंतर दिलाय रिंग
मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क किती असतो? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क असतो सेंटरमधून पास होणार आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन असेल म्हणजे mr²/2. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग किती असतो? mr². त्यानंतर पुढे दिलाय मोमेंट ऑफ इनर्शिया विचारलाय स्क्वेअर लॅमिना ऑफ साइड 2a आणि 4 रॉड्स फॉर्मिंग अ स्क्वेअर ऑफ साइड 2a. मग आता यांच्यासाठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करायचा. मग यांच्यासाठी जर मोमेंट ऑफ इनर्शिया कसं फाइंड करणार? जर मोमेंट ऑफ इनर्शिया युनिफॉर्म बॉडीसाठी जर फाइंड करायचा असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द युनिफॉर्म बॉडी कसा फाइंड करतो आपण? तर मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर द युनिफॉर्म बॉडी असतो त्याला आपण इंटिग्रेशन ऑफ r² मल्टिप्लाय बाय काय घेत असतो? dm. या वेने आपण मोमेंट ऑफ इनर्शिया युनिफॉर्म बॉडीसाठी घेत असतो. मग जर आपण घेतलं या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड तो किती असणार आहे? इंटिग्रेशन रॉड साठी जे डिस्टन्स दिले आहे ते डिस्टन्स किती आहे? 2a. म्हणजे r इज इक्वल टू किती असणार आहे? 2a. सो इथे येऊन जाणार 2a ब्रॅकेट स्क्वेअर इंटू काय असेल? dm. म्हणजे 4a² कॉन्स्टंट आला इंटिग्रेशन ऑफ dm आणि इंटिग्रेशन ऑफ dm काय असतो? m. म्हणजे येऊन जाणार आहे 4m मल्टिप्लाय बाय a². दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड. क्लिअर झालं? त्यानंतर स्क्वेअर लॅमिनासाठी m इंटू काय असणार आहे? 4a². सो सिंपल आपण या ठिकाणी जर आपण कंपॅरिझन केलं डिस्क, रिंग आणि रॉडसाठी त्यानंतर स्क्वेअर लॅमिनासाठी तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की मोमेंट ऑफ इनर्शिया हा कोणाचा वाढलेला दिसेल? रॉडसाठीचा. याची लेंथ किती आहे? 2a एवढी आहे म्हणजे तो होऊन जाणार आहे 4r². म्हणजे सिंपल म्हणू शकतो त्याला 4a². सो या ठिकाणी तुम्ही सांगू शकता की मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड विल बी लार्जेस्ट. ऑप्शन डी. क्लिअर झालं? चला मग आता पुढील प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊया. पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 4. काय सांगतोय बघा. इफ अ बॉडी कंप्लीट 1 रिव्होल्यूशन इन पाय सेकंड देन मोमेंट ऑफ इनर्शिया वुड बी. एक बॉडी असेल तिची रिव्होल्यूशन कंप्लीट करते त्यासाठीचा टायमिंग जो आहे तो आहे पाय सेकंद एवढा. आणि तुम्हाला विचारलं काय? ऑप्शन मध्ये सांगितलंय इक्वल टू द कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी. म्हणजे तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असेल? इक्वल टू द रोटेशनल कायनेटिक एनर्जी सारखा असेल, डबल ऑफ दी रोटेशनल कायनेटिक एनर्जी असेल, हाफ ऑफ दी रोटेशनल कायनेटिक एनर्जी असेल की 4 टाइम्स ऑफ दी रोटेशनल कायनेटिक एनर्जी असेल. क्लिअर होतंय सर्वांना? चला मग याला आता सॉल्व्ह करूया. प्रॉब्लेम इझी आहे. तुम्हाला काय दिलेलं आहे? टायमिंग दिलेलं आहे. टाइम किती आहेत? सो प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला टाइमही सांगितला आहे. टाइम आहे पाय सेकंद एवढा. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया किंवा कायनेटिक एनर्जी रोटेटिंग कायनेटिक एनर्जीचा एक फॉर्म्युला असतो माहिती सर्वांना. रोटेटिंग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला किती असतो? सो कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन हाफ ऑफ I मल्टिप्लाय बाय ω². रेकॉर्ड आहे सर. दिस इज इक्वेशन फर्स्ट. आणि व्हॉट इज ओमेगा? ओमेगा इज इक्वल टू 2π/t. आणि या ठिकाणी तुम्हाला टाइम दिलाय पाय सेकंद एवढा. सो वी गेट ओमेगा इज इक्वल टू 2π/π. पाय अँड पाय गेट कॅन्सल. ओमेगा इज इक्वल टू आला 2 रेडियन पर सेकंद. इक्वेशन 1 मध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया. सो कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज इक्वल टू 1/2 I मल्टिप्लाय बाय 2². सो यू गेट 4/2 मल्टिप्लाय बाय I असेल आणि इथं असणार आहे कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन. सो किती भेटतो? हा येऊन जाणार आहे हाफ ऑफ दी कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन इज इक्वल टू काय असेल? मोमेंट ऑफ इनर्शिया. ऑप्शन चेक करा. मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे? त्या पाय एवढ्या सेकंदला हाफ ऑफ इट्स रोटेशनल कायनेटिक एनर्जी. हाफ ऑफ इट्स रोटेशनल कायनेटिक एनर्जी. क्लिअर झालं? सो ऑप्शन कोणचा आहे? ऑप्शन सी तुमचा काय असेल? करेक्ट असेल. सो यू गेट ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. हाफ दी रोटेशनल कायनेटिक एनर्जी. चला मग पुढील प्रॉब्लेम सोडूया. पुढील प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 15. प्रॉब्लेम कसा सांगितलाय बघा. 2 rods of equal mass and length lies along the x axis and y axis with their centers at origin.
आणि विचारलं व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम ऑफ बोथ रॉड्स अबाउट द लाईन, पुढे सांगितलंय एक्स इज इक्वल टू वाय, म्हणजे जी लाईन दिली आहे एक्स इज इक्वल टू वाय, त्या लाईनच्या अलॉंग्स मोमेंट ऑफ इनर्शिया पूर्ण सिस्टीमचा किती असेल. प्रॉब्लेम समजला सर्वांना. बघा अजून क्लिअर नसेल झाला या ठिकाणी मी तुम्हाला प्रॉब्लेम पूर्णपणे क्लिअर करून देतो, व्यवस्थित लक्ष द्या. इझी आहे. So here is two rods. So here is the two rods. This is rod 1 and this is rod 2. जर व्यवस्थित बघितलं त्याची लेंथ आहे L एवढी. एक आहे rod 1 is along x axis and we observe rod B along or rod 2 along y axis. And there's both the centers are at the origin. आणि विचारलं मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड अबाउट द लाईन एक्स इज इक्वल टू वाय. मग एक अशी लाईन असणार आहे जी एक्स इज इक्वल टू वाय एवढी असेल. सो हिअर इज अ लाईन विच इज पासिंग थ्रू द सेंटर अँड विच इज ॲक्च्युअली एक्स इज इक्वल टू वाय. इकडे एक असणार आहे आणि इथे एक असेल एक्स इज इक्वल टू वाय ही लाईन. आणि तुम्हाला विचारलं या लाईनसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय. आता हे कसं समजून घ्यायचं बघा. ॲक्च्युअली ही डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन असेल त्या डायग्रामचं. सो कसं समजून घेणार, समजा एक रॉड जर मी घेतला, वी टेक दिस इज वन रॉड. त्यानंतर ॲक्सिस ऑफ रोटेशन आता पास झालेली आहे. सो हिअर इज दी ॲक्सिस ऑफ रोटेशन इज पासिंग लाईक दॅट. आणि या ॲक्सिस ऑफ रोटेशनने दिस इज द लाईन एक्स इज इक्वल टू वाय. या ॲक्सिस ऑफ रोटेशनने अलॉंग एक्स ॲक्सिस सोबत जो अँगल तयार केलेला आहे तो असेल 45 डिग्री. म्हणजे हा होऊन जाणार आहे, त्याची लेंथ यल असेल. सो दिस विल बी यल कॉस 45 आणि एक्झॅक्टली याला जो परपेंडिक्युलर असेल, परपेंडिक्युलर हा जो परपेंडिक्युलर असेल हा असणार आहे यल साइन 45. मग याच्यासाठी जो मोमेंट ऑफ इनर्शिया असेल तो मोमेंट ऑफ इनर्शिया फॉर दिस I1 तो किती असणार आहे m. यल म्हणजे सेंटरमधून, आता ही जी वाय ॲक्सिस आहे ती ॲक्च्युअली गेली त्याच्या सेंटरमधून. मग सेंटरमधून मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड असतो ml²/12. पण इथं यल किती आहे साइन 45. सो इथं असणार आहे ml साइन 45² किती असेल 12 असेल. क्लिअर झालं. सिमिलरली I2 साठी सुद्धा किती असणार आहे तेवढाच ml साइन 45² किती असेल 12 असेल. मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम किती असणार आहे, व्हेरी गुड, ॲडिशन ऑफ बोथ. आणि हे किती टाइम्स आलं 2 टाइम्स आलं. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम 2 मल्टिप्लाय बाय m इथं असणार आहे l साइन 45² किती असेल 12. आणि साइन 45 ची व्हॅल्यू किती असते 1/√2. सो या ठिकाणी तुम्हाला भेटेल m l² 1/√2 2 असेल मल्टिप्लाय बाय 2 असणार आहे आणि अपॉन 12 2 and 2 गेट कॅन्सल. सो यू गेट द आन्सर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम is equal to ml²/12. ऑप्शन नंबर सी. सो ऑप्शन सी इज युअर आन्सर. इझी होता. फक्त काय करायचं होतं मोमेंट ऑफ इनर्शिया एनी वन फाइंड करा, तोच कोणाचा असणार आहे सेकंडचा असणार आहे आणि दोघांची काय करा ॲडिशन करा. ऑब्वियसली अँगल इथं किती असणार आहे 45 डिग्री. याची लेंथ एवढी यल एवढी असेल तर हा येऊन जातो यल कॉस 45 आणि याचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट असेल एक्झॅक्टली परपेंडिक्युलर कॉम्पोनंट किती असणार आहे यल साइन 45. जर व्यवस्थित बघितलं ना तर आपल्याला ॲक्सिस ऑफ रोटेशन कुठून पास झाली जी प्लेनला परपेंडिक्युलर आहे सेंटरमधून. त्यामुळे सेंटरच्या अलॉंग्स मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड करावा लागतो. सो यू गेट द आन्सर सी.
मोमेंट ऑफ इनर्शिया ml² अपॉन किती असेल 12, ज्यावेळेस लाईन x इज इक्वल टू y असेल त्यावेळेस. क्लिअर झालं. चला मग प्रॉब्लेम नंबर आता 16 घेऊया. सो नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 16. A rigid body can hinge about any point on x-axis when it is hinged such that the hinge is at x. The moment of inertia is given by moment of inertia I is equal to x square minus 2x plus 99 एवढा moment of inertia दिलेला आहे आणि विचारलं the x coordinate of the center of mass is. काय फाइंड करायला लावलं? x coordinate of the center of mass आणि गिवन इक्वेशन आहे. चला त्याला सॉल्व करू. गिवन इक्वेशन आहे I is equal to x square minus 2x plus 99 आणि x व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर सो डी आय अपॉन डी एक्स इज इक्वल टू किती घेणार 0, म्हणजे डी अपॉन डी एक्स मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू टाकून देणार x स्क्वेअर मायनस 2x प्लस 99 इज इक्वल टू 0. सिंपल डिफरन्शिएट करणार किती होऊन जातं 2x मायनस 2 इज इक्वल टू किती असेल 0. सो 2x इज इक्वल टू किती आलं 2. सो x इज इक्वल टू किती असेल 1. सोपं होतं. सो यू गेट द ऑप्शन सी. चलायचं पुढील. चला मग पुढील प्रॉब्लेम घेऊया. पुढचा प्रॉब्लेम आहे इझी आहे याच वेने. याला मी क्लिअर करतो. हे तुम्ही 2 मिनिटात क्लिअर करू शकता. सो हिअर इज अ लास्ट प्रॉब्लेम फ्रॉम एक्सरसाइज 1 सेक्शन 1 मधील प्रॉब्लेम घेऊया. द एक्स अँड झेड in a plane of disk are mutually perpendicular and y-axis is perpendicular to the plane of the disk. आता हे कसं असेल बघा. या वेने ही एक डिस्क असेल. ठीक आहे. ऑब्वियसली डिस्क म्हणलं तर डिस्क काय असते सॉलिड असते. पहिल्यांदा ती रिंग असेल. आता मी हिला सॉलिड करून घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की ही डिस्क आहे. समजते सर्वांना. आता बोर्डवर आपल्याला एवढे सगळे प्रॉब्लेम्स घेणं शक्य नाहीये. जसं की आज आपण बरेच प्रॉब्लेम सॉल्व केले. एवढे सर्व प्रॉब्लेम सॉल्व करणं शक्य नसतं. त्यामुळं आपण या अल्टरनेट वेचा यूज करत असतो. होप सो सगळ्यांना प्रॉब्लेम समजत असेल तर सांगत चला सर प्रॉब्लेम समजताय म्हणजे मलाही समजेल. ठीक आहे. सो हिअर इज अ डिस्क. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की एक्स आणि झेड प्लेन ऑफ अ डिस्क आर म्युच्युअली परपेंडिक्युलर. घेऊया. X and Z plane are mutually perpendicular. So here is X and Z plane are mutually perpendicular. आणि पुढे सांगितलं की Y axis is perpendicular to the plane of disk. So here is Y axis which is actually perpendicular to the plane of disk. ही असेल Y axis. So here is y-axis perpendicular to the plane of disk. पुढे त्यांनी असं सांगितलं की the moment of inertia of the body about x and y axis is respectively. x आणि y axis साठी moment of inertia दिलेला आहे 30 kg into meter square आणि 40 kg into meter square. So या ठिकाणी आपण नोट डाऊन करून घेऊ. moment of inertia of the x is equal to 30 kg into meter square and moment of inertia of the y is equal to 40 kg into meter square. आणि विचारलं काय moment of inertia of the z is I of z तुम्हाला काय करायचं फाइंड करायचं. मग आता 3 जर ॲक्सिस ऑफ रोटेशन विचारल्या त्याच्यासाठी वापरतो आपण परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. ऑब्वियसली परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम असतो आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. म्हणजे झेड ॲक्सिस ही जी डिस्क असेल या डिस्कसाठी ही झेड ॲक्सिस काय पाहिजे प्लेनला परपेंडिक्युलर पाहिजे. तरच हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करू शकतो. आणि एक्स ॲक्सिस इथं असेल आणि ही तुमच्यावाली वाय ॲक्सिस असेल. पण या ठिकाणी झालं काय तर तुमची परपेंडिक्युलर कोण आहे वाय. मग आपला फॉर्म्युला आता चेंज होऊन जाणार आहे. फॉर्म्युला काय असेल आय ऑफ वाय इज इक्वल टू आय झेड प्लस आय एक्स. बरोबर. जर तुम्ही या फॉर्म्युल्याने जर सॉल्व केलं ना आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय याचाही आन्सर तुमच्या प्रॉब्लेम्स याच्यामध्ये आहेत. कशामध्ये ऑप्शनमध्ये. मग तुम्ही काय लगेच घेणार चला ऑप्शन नंबर 17चं लगेच ऑप्शन
ए येऊन जातं. आता काही मला विद्यार्थ्यांनी पाठवलेलं आहे की ऑप्शन 17चा ऑप्शन नंबर सर ए येतो. बरोबर ना. तुम्ही काय करणार 40 प्लस 30 करणार. 30 प्लस 40 किती येऊन जातं 17. तुम्ही म्हणणार की सर आन्सर आलं 70. पण एक व्यवस्थित लक्षात घ्या, जी ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशन ह्या प्लेनला परपेंडिक्युलर कुठली आहे? मग ह्या प्लेनला परपेंडिक्युलर कुठली आहे? वाय. म्हणून इथं घेणार आहे आपण आय ऑफ वाय इज इक्वल टू आय झेड प्लस आय एक्स. परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम मध्ये इथं आपण जो परपेंडिक्युलर होता तो परपेंडिक्युलर कोण होता? झेड होता. म्हणून फॉर्म्युला घेताना कसं घेतलं? आय ऑफ झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय. But in problem they are given perpendicular is Iy, so that's why perpendicular axis theorem Iy is summation of Ix plus Iz. Hope so. आता हा प्रॉब्लेम सर्वांना समजला असेल. मग आता काय करणार? सोपं आहे ना, व्हॅल्यू टाकून देऊ. फॉर्म्युला काय आला? Iy इज इक्वल टू Iz प्लस Ix. व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व्ह करा रोटेशनलचे. तुम्ही प्रॉब्लेम ज्यावेळेस सॉल्व्ह करत असता त्यावेळेस प्रत्येक कंडिशन व्यवस्थित चेक करत चला. आय ऑफ झेड तुम्हाला फाईन करायचा असेल, आय वाय मायनस काय येऊन जाणार आहे? आय एक्स. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ वाय किती आहे? तो दिलेला आहे 40. मोमेंट ऑफ इनर्शिया एक्स किती आहे? 30. तो येऊन जातो तुमच्यावाला 10 kg इंटू मीटर स्क्वेअर. सो यू गेट आय ऑफ झेड इज इक्वल टू. होप सो काही विद्यार्थ्यांना हा प्रॉब्लेम जो आडलेला होता की त्यांनी सांगितलं की सर माझ्यावाला आन्सर हे 70 येत आहे, ऑप्शन मध्ये करेक्शन करा, but it is not true. So you get your answer is option C, and your option C is correct. Why? Because which axis is the perpendicular to the plane? Then to find the moment of inertia of that axis is the summation of remaining two axes. हे घेतला आहे आपला परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. हा कुठं ॲप्लिकेबल होणार? ज्या वेळेस झेड ॲक्सिस हा परपेंडिक्युलर टू द प्लेन असेल तर. पण इथं परपेंडिक्युलर टू द प्लेन कुठला होता? वाय ॲक्सिस. त्यामुळे आपला फॉर्म्युला असेल आय ऑफ वाय इज इक्वल टू आय एक्स प्लस आय झेड. क्लिअर झालं? सो दॅट्स वाय आय एम सेइंग, ज्यावेळेस तुम्ही प्रॉब्लेम सोडत असता त्यावेळेस व्यवस्थित लक्ष द्या, कारण की तुमच्यावाला 70 ॲन्सर हे सुद्धा आहे. तुम्ही घाई गडबडीत त्याला 70 क्लिअर करणार आणि वरून म्हणणार सर ऑप्शन चुकलेला आहे. असं होत नसतं. क्लिअर झालं? त्यामुळे सर्वांनी व्यवस्थित प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. या ठिकाणी आपला सेक्शन 1 संपतोय. ठीक आहे. सेक्शन 2 चे डाऊट्स आपण उद्याच्या लेक्चरला पुढे कंटिन्यू करणार आहोत. सो आता जसं मी सांगितलं की जेई मेन्सच्या सर्व विद्यार्थ्यांनी डायरेक्ट प्रिव्हियस इयर सॉल्व्ह करायचा, आणि जे ॲडव्हान्सचे विद्यार्थी आहेत त्यांनी एक्सरसाइज 2 सॉल्व्ह करून आजचं लेक्चर तुम्ही सगळ्यांनी कंपल्सरी बघायचं आहे. एक्सरसाइज 2 जेई ॲडव्हान्सच्या विद्यार्थ्यांनी सॉल्व्ह करायचा, आणि उद्या 5 वाजेपर्यंत मला त्याचे डाऊट्स 5 PM पर्यंत मला त्याचे डाऊट्स हे आले पाहिजे. उद्या म्हणजे उद्या डेट आहे 11 तारखेला संध्याकाळी, उद्या शनिवार आहे 11 तारखेला 5 वाजेपर्यंत सर्वांचे डाऊट्स मला भेटायला पाहिजे ॲडव्हान्सच्या विद्यार्थ्यांचे. क्लिअर झालं? ओके, थँक्यू.